ऐतिहासिक अचलपुरात ऐतिहासिक असे विविध सण साजरे केले जातात, पण या ठिकाणचा एक जबरदस्त सण जो दिसला, पाहणा राजा कार्यकर्ता कसा धष्टपुष्ट आहे तर अरे बापरे, माणसापेक्षा धष्टपुष्ट आहे. त्याचं नाव आहे कालू किंग. कालू किंग लाखो रुपये किमतीचा असणारा कालू किंग, याचे जे मालक आहेत चंद्रकांत चरपटे. चंद्रकांत चरपटे कोणी ओळखणार नाही, तर चंदू चरपटे नावाचा माणूस हे त्याचे मालक आहेत. आणि आजच्या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी या कार्यकर्त्याला सजून पुऱ्या अचलपुरातून चक्कर मारून आणलं, फक्त स्पेशल गावरान 90 साठी, नाही तर सुचूच देत नाही गावात. तर त्यासाठी हा कार्यकर्ता इकडे एकांतात आणला आहे आणि एकांतात आणून त्याचा सध्या आपण व्हिडिओ फुटेज घेऊन राहिलो. त्याच्या तुम्ही जर पायात पायसाल तर झांग्या बसवल्या आहेत, हजारो रुपये किमतीचे त्याला शृंगार चढवलाय. राजू त्याची मान आहे का काय होय, पाना काय कळ्यांग मान आहे, कोण आहे हो याचे मालक, कोण आहे चंद्र? काय म्हणते बा कार्यकर्ता, भल्ला दष्टपुष्ट, काय काळजी घ्या लागते याची? काळजी घ्या लागते, काळजी लय घ्या लागते. हा, लय खावं लागते, त्याला दूध प्यायला लागते. हा, बरं किंमत किती काय त्याची? किंमत 1.5 लाख. बरं मला एक सांगा, आज तुम्ही हा जो सण, या दादा पुढे या जरा, आपल्या चंदू बोलता येत नाही, काय इतिहास काय आहे? सारे बाबा डीजे होता याच्यासाठी तर स्पेशल? आम्ही हे आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि आम्ही 100 वर्षापासून हे सण साजरा करत, अनादिकालापासून साजरा करत आहोत. श्रीकृष्ण भगवानचे आम्ही वंशज आहोत आणि इथे आम्ही गोवर्धन पूजा हे लहानसा विधी करत असतो, कार्यक्रम पूजा अवसर करत असतो गोवर्धन पूजेचा. आणि ते तिथं राल गुगल लावून नंतर ते पशुची सेवा करत असतो. हा जो कार्यकर्ता आहे की नाही, तुम्ही जर कार्यकर्ता पाहाल तर एका जागेवर थांबतही नाही ना,
त्याला जे ओळखणारे आहेत ना तेले धरून ठेवावं लागते. तर आपले चंदू भाऊचे भाऊ आहेत योगेश भाऊ सांगा काहीतरी भाऊ याच्यावर बोललो गेलं तर बोलता चाललं जसं पाहिजे तसं. ये हमारे पूर्व कालों से ये परंपरा चलती आ रही है। हाँ। और ये हमारा बहुत बड़ा सन है। हाँ। ये हमारे जो भगवान श्री किशन जी भगवान यहाँ के जो वंशक हम उनके हैं। हाँ। और ये हमारे पीढ़ी हम जो इनकी सेवा करते हैं। हाँ। गाय की इसके और हमारे ये जो जानवर है हम काफी सेवा करते हैं इनकी। और ये हमारा बहुत बड़ा सन है। हाँ। और हमारे लिए ये बहुत बड़ा जैसा हमारा धंधा बिजनेस और ये हमारा पालन पोषण है जो जिससे हम करते हैं। और हम हर चीज की पूजा करते हैं। जैसा आज हमारा गोवर्धन पर्वत भगवान श्री कृष्ण जी ने उठाए थे तो ये हमारा बहुत बड़ा त्योहार है। इस वजह से हम ये पूरी यात्रा निकालते हैं और हम परंपरा से सेवा करते हैं जानवरों की और हमारे पालन पोषण करते हैं। आज या ठिकाणी जे हेलेची पूर्ण शोभायात्रा काढली, या ठिकाणी जे अमीनाथ मंदिर आहे त्याच्या बाजूनं हे सर्व जे म्हणजे गवळी समाजचे वरिष्ठ लोक आहेत हे एकत्र येऊन पूजा करतात. लटगीट पाहिला कार्यकर्त्याच्या हातात कसा कळ्यांग आहेत म्हणजे ढोरं पाला लागतात, संस्कृतीचं पालन करावं लागते. हे सर्व या ठिकाणी वडीलधारे माणसं आहेत, संस्कृतीचं पालन करतात. मी बिन चपला काढल्यात. भाऊजी जय श्रीराम. जय श्री राम. क्या परंपरा आहे ये परंपरा कम से कम 1200 साल के पहले से हमारा ये गौली लोगों का, हमारे अहिर लोगों का ये साल को गाय गोदन के दिन बहुत बड़ा मजमा रहता, भैंसा लाते हेला लाते यहाँ पूजा करते। इसको बड़ राजा बोलते, हम बड़ राजा बोल के हम इसकी पूजा करते। यहाँ पर साल को 12 महीने में एक बार यहाँ पर हम इसलिए ये पूजा पाठ करते हैं कि हमारे ढोर जानवर अच्छे रहे, दूध अच्छा दे और हमको इनका आशीर्वाद मिले, हमारा सब जय जयकार हो। इस वजह से हमारा ये हम वर्ल्डो पार्की से, आज से नहीं वर्ल्डो पार्की से होते आ रहे हमारा ये। आप लोग जो यहाँ पे आए हुए हैं, अब हम चौथी पीढ़ी के आदमी है जो यहाँ पे बैठे हैं, हमारे वंश में चौथी पीढ़ी के हम नंदवंशी अहिर समाज के लोग हैं। अब ये चौथी पीढ़ी से इनसे कहीं पीढ़ी जो हो गया यहाँ पे गुजर गए, वो यहाँ पे ये बड़ राजा करके मानते हैं और उन्होंने माने हम भी आज उसकी परंपरा चला रहे हैं और हमसे जितनी होंगी उतनी हम वहां तक चलाएंगे। और ये जो हम पूजा करते हैं ये हमारे जो हेला है, भैंस है, गाय है, जो भी कुछ है ये हमारा ही जीवन है। इसके ही भरोसे आज तक हम ये जो बाकी के जो धंधे हैं हमारे नहीं है, यही चीज के भरोसे हम यहाँ तक आए हुए हैं। और आगे भी हम हमारे बच्चों को, छोटे बच्चे हैं आज लिखे पढ़े हैं लेकिन फिर भी ये कहते हैं कि नहीं ये जो है अपनी परंपरा है, अपनी समाज की ये है, इसीलिए हम ये परंपरा को चलाते हैं और आगे भी बने वहां तक हम चलाते रहेंगे। ये गोवर्धन पर्वत जो है ये इसी से होने वाला है, यही विषय के बारे में। ऐतिहासिक अचलपुरातला ऐतिहासिक सण मी तुम्हाला दाखवला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणचे स्थानिक गवळी जे आहे ते आपले ढोरं म्हणजे गाई म्हशी घेऊन या ठिकाणी प्रतिकारात्मक स्वरूपात गोवर्धन पूजा करतात. हे आमची संस्कृती. म्हणजे आम्ही ढोराईच्या आरोग्यासाठी, त्यानं चांगलं दूध द्यासाठी भगवंताला प्रार्थना करतो. दिवाळीचा एवढा मोठा सण आणि त्या सणाच्या दुसऱ्या दिवशी अचलपुरातली हे जे संस्कृती आहे हे खरोखरच पारंपरिक आहे. बोलताना त्याने हे सांगितलं की भगवान श्रीकृष्णाचे वारिस आहोत आणि हे भगवान श्रीकृष्णाचे वारिस असणार लोक खरोखर आज पशुपालन करून एका प्रकारे सेवाच करून आले. नाही तर लोक आजकाल नोकरी पाहिजे, पॉश पाहिजे, पण इतकं करू नये. येणं जे परंपरा जिवंत ठेवली हे खरोखर एकदम स्तुतीजन्य आहे. असं असते सनातनी हिंदू धर्मात साध्या झाडापासून ढोरापर्यंत पूजन करायची परंपरा आहे आणि त्या परंपरेतला खास घटक मी तुम्हाला अचलपुरातून दाखवला आहे. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार, परतवाडा.